Hello students, today we are going to start that is the some of the examples on differentiation. One video I have sent to you. मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवलेला आहे. त्याच्यामध्ये एक डिफरन्सिएशनची काही एक्झाम्पल्स आपण घेतले. त्याच्या पुढे कंटिन्युअस असं आता पुढचे एक्झाम्पल्स आपण घेणार आहोत. लक्षात घ्या. तर त्याच्यावर आपण जी एक्झाम्पल्स पाहिली ती एक्झाम्पल्स तुम्हाला मी पाठवले, तुम्ही ते वॉच केलेत. आता नेक्स्ट डिफरन्सिएशनची आणखी काही सीईटीचे एक्झाम्पल्स आपण घेणार आहोत. क्वेश्चन आहे दॅट इज द वाय नेक्स्ट एक्झाम्पल y equal to root cosec x minus cot x. आता याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे is y by y tan x, b is y by 2 sin x, c is y by cos x and d हा जो आहे तो आहे रूट y. असे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. आता हे आपण याच्यातून आन्सर कसं फाइंड करायचं तर तुम्हाला माहिती आहे रूटचा डेरिव्हेटिव्ह. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट? dy by dx. डिफरन्सिएशन ऑन बोथ साइड dy by dx इक्वल टू रूटचा डेरिव्हेटिव्ह आहे 1/2 अंडर रूट cosec x minus cot x into याचं डेरिव्हेटिव्ह आतल्याच 2 cosec x चं डेरिव्हेटिव्ह मायनस cosec x cot x आणि याचं डेरिव्हेटिव्ह मायनस cosec x चं डेरिव्हेटिव्ह cot चं डेरिव्हेटिव्ह मायनस cosec square x मायनस cosec square x आणि हा मायनस प्लस म्हणजे हा याचं मायनस, हा पहिला मायनस, हा मायनस प्लस असं होईल. आता याच्यातून आपण काय करूया cosec x कॉमन काढूया. मायनस cosec x कॉमन, देअरफॉर तुम्हाला राहील काय इथं cosec x मायनस cot x ही राहील डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय cosec x मायनस cot x. ओके. आता बघा cosec x ॲज अ कॉमन cosec x मायनस cot x आणि लक्षात ठेवा आपणाला ह्या असं कुठं आन्सर आहे का नाही म्हणून काय करायचं हेच आहे ना हे 2 टाइम्स रूट मध्ये मांडायचं. जसं आपण x म्हणजेच रूट x इंटू रूट x मांडतो, रूट x इंटू रूट x मांडतो, रूट x इंटू रूट x म्हणजेच x, तसं हेच ब्रॅकेट 2 वेळा मांडायचा. म्हणजे कसं होते बघा मायनस cosec x मायनस cosec x हेच हाच आपण ब्रॅकेट काय केला इथं असा मांडणार आहे. कसं होणार बघा cosec x मायनस cot x हा एक रूट आणि अजून एक रूट असाच cosec x मायनस cot x. अर्थ काय दोन्हीची मल्टिप्लिकेशन हेच डिवाइड हा 2 अंडर रूट cosec x मायनस cot x. एक कॅन्सल करा. आता आपण काय करणार आहे हे समजलं का? आता हे जर cosec x मायनस cot x म्हणजे y मायनस हा y, हे बघा y कुणाच्या ठिकाणी ठेवला याच्या ठिकाणी आणि हा डिवाइडेड बाय 2. ओके. आणि मग लक्षात ठेवायचं बघायचं आता तुम्हाला अजून याची व्हॅल्यू ठेवायची पण तुमच्या इथंच लक्षात आलं y इथं 3 ठिकाणी y आहे का, 3 ठिकाणी y आणि 2 खाली आहे म्हणजे 2 इथंच आहे म्हणजे तुमचा आन्सर बी असणार आहे. पण हा साइन कुठून आला तर कोसेक मीन्स हा कोसेक जो आहे तो कोसेक मीन्स 1/sin x तेव्हा आणि हा मायनस वाय इथे मायनस वाय असला पाहिजे. मायनस वाय आन्सर काय ना मायनस वाय डिवायडेड बाय हा 2 जो आहे तो पुढे घेतला आपण 2 sin x. बघा बरं तुमचा आन्सर आहे का तर तुमचा आन्सर या समजलं का पहा. हे जर समजलं असेल तर इथं काय मायनस काढायची गरज नाही, प्लसच आहे तर मायनस काही गरज नाही तर प्लस मायनस बरोबर होता इथे बरोबर हे वाय वाय हे होत आहे म्हणजे इथं कोसेक एक्स कॉमन काढल्यानंतर हे मायनस हे राहणार आहे. करेक्ट ठेवा असं आन्सरच येणार आहे. म्हणजे तुम्हाला ह्या इथं थांबून चालणार नाही, तुम्हाला या प्रकारचा आन्सर काढायला पाहिजे म्हणून हे व्हेरी IMP क्वेश्चन. ओके. आता हे जर लक्षात आलं असेल तुमच्या तर नेक्स्ट क्वेश्चन
सीईटी साठीचा नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला मी सांगतो काय आहे पहा. y इक्वल टू सेक क्यूब, y इक्वल टू सेक क्यूब x डिवाइड बाय x फाइंड करायचं आहे. सेक y इक्वल टू तुम्हाला काय प्रूव्ह करायचं, काय फाइंड करायचंय, सेक क्यूबचा आन्सर y इक्वल टू हे पहा थोडंसं y इक्वल टू सेक क्यूब एक्स, याचा डेरिव्हेटिव्ह करायचं, dy बाय dx फाइंड करायचं. ऑप्शन देत नाही तुम्हाला मी. कसं फाइंड करायचं तर सांगतो तुम्हाला. फाइंड कसं करायचं ते सांगतो पहा. तर dy बाय dx, dy बाय dx हे पहा, याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं म्हणजे हा 3 पुढे घ्यायचा. हा 3 काय घ्यायचा पुढं, 3 सेक स्क्वेअर एक्स म्हणजे x चा फॉर्म्युला यूज करायचा. 3 पुढे घ्यायचा, 1 कमी करायचा, 3 सेक स्क्वेअर एक्स आणि याचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स, सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक एक्स टॅन एक्स, सेक एक्स टॅन एक्स. आणि मग हा सेक एक्स आणि हा सेक एक्स पुन्हा मल्टिप्लाय केलं की 3 सेक क्यूब एक्स टॅन एक्स. आणि हे तुमच्या ऑप्शनमध्ये बघायचं, तुमच्या ऑप्शनमध्ये त्याचं आन्सर आहे, हे त्याचं आन्सर. समजलं का पहा. म्हणजे हे अशा प्रकारे 3 सेक स्क्वेअर सेक क्यूब एक्स टॅन एक्स हे त्याचं आन्सर आहे. समजलं का. त्याचं डायरेक्ट तुम्ही करू शकता. आणि इथं तुम्हाला समजते, हे पुढचं सुद्धा लिहायची गरज भासत नाही ऑप्शनमध्ये बघून. नेक्स्ट क्वेश्चन पहा. y इक्वल टू a रेस टू 7x, a रेस टू 7x. आता a रेस टू x चा फॉर्म्युला तुमच्याकडे जो आहे, काय असतो a रेस टू x चा फॉर्म्युला, a रेस टू x डिवाइड x ऑफ a रेस टू x इज a रेस टू x log ऑफ a. म्हणजे हे आहे तसंच a रेस टू 7x इंटू लॉग ऑफ a, लॉग ऑफ a, आणि हा 7x चं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असते इंटू 7. तर हे आन्सर कुठं आहे बघायचं ऑप्शनमध्ये, 7x चा आन्सर 7. म्हणजे तुम्हाला a रेस टू x चा फॉर्म्युला तुमच्या लक्षात पाहिजे. ओके, हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाणार आहोत. तो आहे अति इम्पॉर्टंट IMP क्वेश्चन. बघा काय आहे तर f ऑफ x इक्वल टू e रेस टू लॉग ऑफ 5x टू द बेस e. आणि तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे. फर्स्ट ऑप्शन आहे e रेस टू लॉग ऑफ x, e रेस टू लॉग ऑफ 5x, 5x मायनस 1 हा एक ऑप्शन आहे. सेकंड ऑप्शन आहे 5x, थर्ड ऑप्शन आहे 5 आणि फोर्थ ऑप्शन आहे 1. असे 4 ऑप्शन दिलेले. आता बघा इथं तुम्हाला एक रूल माहित पाहिजे, लॉग ऑफ e रेस टू लॉग ऑफ x टू द बेस e इक्वल टू x. म्हणजे इथला बेस आणि ही इथली नंबर, इथला बेस आणि इथला नंबर, ह्याला बेस म्हणतात. हा बेस आणि हे नंबर जर सेम असेल तर तो निघून जातो, फक्त आन्सर x येतं. तर तसे इथं सुद्धा काय होणार आहे बघा, या रूल प्रमाणे हे बघा, हे निघून जाणार आहे. तुमच्याकडे काय राहणार आहे, ओनली 5x राहणार आहे. तुमच्याकडे काय राहणार आहे, ओनली 5x. आणि याचं डिफरन्सिएशन 5, तुमचं आन्सर लक्षात घ्या. म्हणजे 5x चं डेरिव्हेटिव्ह जसं डी बाय dx ऑफ kx इज k, तशा पद्धतीने डी बाय dx ऑफ 5x इज 5. समजलं का पहा. हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊ. क्वेश्चन नेक्स्ट, y इक्वल टू e रेस टू रूट 5x याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. dy बाय dx काय येईल बघा सांगा. e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह काय असतं, e रेस टू x असतं, e रेस टू x, e रेस टू 5x इंटू रूटचं डेरिव्हेटिव्ह असतं 1 अपॉन 2 रूट 5x आणि इंटू 5x चं डेरिव्हेटिव्ह 5. हे कुठे आहे बघायचं ऑप्शन मध्ये आणि ते तुमचा आन्सर. लक्षात घ्या, e रेस टू 5x चं डेरिव्हेटिव्ह, डी बाय dx ऑफ e रेस टू x, e रेस टू x ॲज इट इज. रूट x चं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट x आणि 5x चं 5. हे तुमचं आन्सर. समजलं का पहा. ते तुमच्या ऑप्शन मध्ये बघायचं आणि कुठे आहे चेक करायचं. नेक्स्ट, log of y equal to log of y equal to
e raised to log of 5x plus e raised to log of 7x. आता लक्षात घ्या, इथं तुम्हाला हा बेस ई दिलेला असेल. आत्ताच मी सांगितलेल्या फॉर्म्युल्याप्रमाणे इथं हा बेस आणि इथली संख्या सेम जर असेल तर ते निघून जातं. सेम जर असेल तर निघून जातं. राहते काय, समजा y इक्वल टू 5x ओनली प्लस 7x रिमेन. Therefore differentiation dy by dx equal to divide x of 5x is 5, divide x of 7 is 7. Therefore 12 is the answer. त्या एक्झाम्पलचं आन्सर काय झालं, 12x. ओके, समजते का? हे एक एक्झाम्पल लक्षात ठेवा. नेक्स्ट एक्झाम्पल, that is y equal to e raised to sin of x. e raised to sin of x. आता e raised to sin of x, d by dx of sin of x means dy by dx equal to e raised to sin of x into d by dx of sin of x is a cos x. आणि बघा तुमच्या ऑप्शन मध्ये कुठे आहे ते, कारण e raised to sin of x डेरिव्हेटिव्ह e raised to sin of x आणि sin of x डेरिव्हेटिव्ह cos x. फिनिश. नेक्स्ट, इट इज आन्सर. 12 is the answer. Okay, next, that is f of x equal to a raised to root x. a raised to root x divided, that is f dash of x equal to a raised to root x into log of a into 1 upon 2 root x. 1 upon 2 root x is the answer. हे आन्सर कुठे आहे का बघायचं ऑप्शन मध्ये. झालं तुमचं आन्सर. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, y equal to e raised to x sin x प्लस cos x. आणि फार सोपं असते, तुम्हाला फक्त दिशी कुठतरी त्याचं 4 ऑप्शन मध्ये आन्सर हे मिळत असते. पण आता मला सांगा, डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स याचा आन्सर येणार ई रेस टू एक्स साइन ऑफ एक्स प्लस कॉस एक्स. हे आहे तसंच इनटू याचं डेरिव्हेटिव्ह, याच्यात प्रोडक्ट रूल वापरायचं. याच्यात काय वापरायचा, प्रोडक्ट रूल. बघा कसा वापरायचा, युव्हीचा फॉर्म्युला काय, ह्या दोघांमध्ये वापरायचा प्रोडक्ट रूल. या दोघांमध्ये फर्स्ट into derivative of second sin of x derivative cos x plus second as it is derivative of x is 1 plus derivative of sin x is cos x is minus sin x and here sin x get cancelled remain x cos x and ही बघा तुमच्या कुठं ऑप्शन मध्ये आन्सर असेल त्याचा आन्सर. समजलं? नेक्स्ट question. Here e raised to x, e raised to sin of cosec inverse of x dy by dx फाइंड करायचंय. आले का लक्षात? dy by dx फाइंड करायचं. आता हे जे आहे ना, याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ऑप्शन तुम्हाला ऑप्शन असे दिलेत पहा. फर्स्ट ऑप्शन आहे e raised to sin of cosec inverse of x, हा फर्स्ट ऑप्शन आहे. सेकंड ऑप्शन आहे e raised to minus e raised to 1 upon x divided by x square. थर्ड ऑप्शन आहे e raised to x divided by x square and फोर्थ ऑप्शन आहे e raised to cos of sec inverse of x. असा हा इट इज ए बी सी आणि डी. आणि मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल IMP. आता मला सांगा, आपण काय करणार, पहिल्यांदा डायरेक्ट ई रेस टू एक्स चा फॉर्म्युला घेणार. मग त्याचं आन्सर इथे दिसतंय, पण याचं डेरिव्हेटिव्ह जे घेतलं ते इथं कुठे दिसत नाही ना, म्हणून डायरेक्ट नाही करायचं. आपण याचं रूपांतर, आपल्याला हे माहिती आहे फॉर्म्युला साइन ऑफ
साइन, हे बघा याचा फॉर्म्युला काय असतो, तर कोसेक इनव्हर्स ऑफ एक्स इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ 1/x हा फॉर्म्युला असतो. याच्या ठिकाणी मी पुट आउट करणार ई रेस टू साइन ऑफ, याच्या ठिकाणी साइन इनव्हर्स ऑफ 1/x असा मानणार आहे हा फॉर्म्युला. कोसेक इनव्हर्सच्या ठिकाणी काय करणार, साइन इनव्हर्स ऑफ 1/x. साइन इनव्हर्सला साइन इनव्हर्स कॅन्सल, राहिलं तुमच्याकडे ई रेस टू 1/x. लक्षात घ्या, हे असं सिम्पली त्यांना आन्सर असं पाहिजे ई रेस टू मध्ये. आणि मग याचं डिफरन्सिएशन आपण घेणार आहोत. ई रेस टू 1/x चं डिफरन्सिएशन काय येणार, ई रेस टू 1/x इंटू याचं डेरिव्हेटिव्ह आहे 1/x चं डेरिव्हेटिव्ह घ्यायला पाहिजे -1/x². बघा बरं आन्सर कुठे येते, बघा हे आन्सर आहे, मायनस इथं आला डेरिव्हेटिव्हला x². बरं, म्हणजे त्यांना अपेक्षित काय आहे त्या पद्धती आपण सोडवू शकतो, त्या पद्धतीनं मग अशी म्हटलेल्या पद्धतीनं. पण ते नाही, तुम्हाला त्यांना नको आहे ना तसं आन्सर, त्यांना पाहिजे ते आन्सर आपण द्यायचं आहे. ओके, नेक्स्ट y इक्वल टू 8x डिवायडेड बाय x रेस टू 8. हे तुम्हाला त्यांना dy/dx फाइंड करायचं. u/v चा फॉर्म्युला वापरायचा. इट इज u, इट इज v. काय असतं u/v चा फॉर्म्युला, डिनॉमिनेटर स्क्वेअर x रेस टू 8 ब्रॅकेट स्क्वेअर डिनॉमिनेटर into d/dx of numerator 8 raised to x minus numerator 8 raised to x into d/dx of denominator. x raised to 8 into 8 raised to x चा x raised to 8 याचा डेरिव्हेटिव्ह 8 raised to x log of 8 minus it is x raised to 8, sorry, 8 raised to x and याचं डेरिव्हेटिव्ह 8x raised to 7 divided by x raised to 8 ब्रॅकेट स्क्वेअर. आता त्याच्यातून कॉमन काय निघेल पहा, x raised to 8, x raised to 7 कॉमन निघेल, 8 raised to x ही कॉमन निघेल. x raised to 8 कॉमन काढतो, x raised to 7 कॉमन काढतो, 7 इंटू ब्रॅकेट इथं x राहील 8 raised to x log of 8, हे x raised to 8 8 raised to x आणि इथं राहिला तुमचा 8, हे बघा मायनस इथं राहिला तुमचा 8 raised to x आणि इथं एक 8 राहिलाय फक्त इंटू 8 डिवायडेड बाय x raised to 8 मी 16 झाला, काय झाला 16. 7 ला 7 कॅन्सल झाले, 7 गेले ना, 7 गेले तर किती राहिले 9 राहिले, x raised to 9 राहिले. आणि हे त्याचा आन्सर, हे त्या एक्झाम्पलचा आन्सर x 8 raised to x. त्याच्यातून हे कॉमन जरी काढला तरी चालेल, काय प्रॉब्लेम येणार नाही. तर तसं आन्सर दिलं नाही, हे असं आन्सर दिलेलं आहे. हे तुमचं या एक्झाम्पलचं आन्सर झालं. ओके, नेक्स्ट नेक्स्ट एक्झाम्पल पहा. y इक्वल टू e रेस टू लॉग ऑफ साइन x तुम्हाला विचारलेला आहे dy/dx. आता काय करायचं माहितीये का, लक्षात घ्या, इथं जो आहे तो इथं मला सांगितल्यावर काय नसतो म्हणजे इथं बेसी असतो, हे आपण सपोज करायचं नसतो म्हणजे असतो. म्हणजे राहिलं काय तुमच्याकडे फक्त साइन x, साइन x चं डेरिव्हेटिव्ह cos x, फिनिश. dy/dx इक्वल टू cos x. इट इज आन्सर, फिनिश. हे आन्सर कुठं आहे का बघायचं, ते तुमचं आन्सर. समजलं? पुढे पहा, पुढचं एक्झाम्पल. हे अतिशय महत्वाचं लक्षात घ्या. सहज उत्तर आपण अगदी जनरल मेथडने पट्ट दिशी त्याचा आन्सर काढून घ्यायचं, जस्ट सॉल्व्ह करत बसायचं. y इक्वल टू e रेस टू 1 प्लस लॉग ऑफ x. त्याचा आन्सर बघा ना, याचे ऑप्शन काय दिलेत, E01 असं एक ऑप्शन दिलाय, लॉग ऑफ x इंटू लॉग ऑफ x.
लॉग ऑफ एक्स टू द बेस ई असं म्हटलंय आणि ई रेस टू लॉग ऑफ एक्स असं 4 ऑप्शन दिले, फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. आता हे कसं माहिती आहे का, हे कुठंच दिसत नाही असं. याचं डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट जर आपण घेतलं असतं ई रेस टू 1 प्लस लॉग ऑफ एक्स कुठंच दिसत नाही. म्हणजे ह्याला काहीतरी करायला पाहिजे असा त्याचा अर्थ, वेगळं काहीतरी करणार आहे. तर हे मी कसं लिहितो आपल्या इंडायसीच्या रूल प्रमाणे, ई रेस टू 1 प्लस ई रेस टू लॉग ऑफ एक्स. ई रेस टू 1 मीन्स ई, आणि इथं 1 इथे ई असतो, देत नाही तर ई असतो. आता सांगितल्याप्रमाणे इथं राहिला कुठे एक्स, आणि याचं डिफरन्सिएशन केल्यानंतर तुम्हाला ई हा कॉन्स्टंट आहे त्याचं झालं 0 आणि एक्स हा एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे आन्सर 1. हे त्याचा आन्सर आहे. बघा लक्षात घ्या, असं फार कॉम्प्लिकेट म्हणजे तुम्हाला तुमच्या डोक्यात पण नसतं किंवा अशा पद्धतीनं त्याचा आन्सर असेल, आणि ही असं आपण त्याचा आन्सर फाइंड करू शकतो. लक्षात घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. y इक्वल टू log of 3x plus 7 dy by dx. याचं डेरिव्हेटिव्ह आपण जर घेतलो तर log dy by dx ऑफ log of x इज 1 by x. 1 by x म्हणजे 1 अपॉन 3x plus 7 इथे येईल इनटू याचं डेरिव्हेटिव्ह 3. फिनिश. हे आन्सर कुठे आहे बघायचं, ऑप्शन मध्ये आहे ते त्याचा आन्सर. समजलं का? समजा तुम्हाला असं दिलं एक्झाम्पल, y इक्वल टू 1 अपॉन log of 3x log of 3x टू द बेस e असं दिलेलं आहे. आता हे नसतं ई तरी असतं, जरी दिलं नाही तर ते आपण सपोज करायचं असतं. ओके, तर आता याचं डेरिव्हेटिव्ह आपला फॉर्म्युला काय, डी बाय डी एक्स ऑफ 1 बाय एक्स. 1 बाय एक्स चा फॉर्म्युला यूज करणार आहे. 1 बाय एक्स चा फॉर्म्युला काय असतो, 1 बाय एक्स चा फॉर्म्युला 1 बाय एक्स इक्वल टू -1 अपॉन एक्स स्क्वेअर. तो फॉर्म्युला यूज करणार. -1 अपॉन एक्सच्या ऐवजी सपोज करतो लॉग ऑफ 3x, लॉग ऑफ 3x ब्रॅकेट स्क्वेअर इनटू याचं डेरिव्हेटिव्ह, लॉग ऑफ 3x चं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 3x इनटू 3x चं डेरिव्हेटिव्ह 3. 3 ला 3 आन्सर. हे आन्सर आहे का बघायचं, तुमचं आन्सर आहे. समजते का पहा. नेक्स्ट पहा. नेक्स्ट पहा. हिअर log of sin of, काय क्वेश्चन आहे पहा, y इक्वल टू log of sin of e raised to x plus 5x plus 8 असं एक्झाम्पल आहे. काय नाही, पहिला लॉगचा रूल यूज करायचा, नंतर साईनचा रूल यूज करायचा, नंतर हे यूज करायचं. लॉगचा रूल काय, 1 अपॉन आन्सर बघा, आन्सर 1 अपॉन ऑल दिस साइन e raised to x plus 5x plus 8 into साइनचं डेरिव्हेटिव्ह cos of divided this of sin cos of e raised to x plus 5x plus 8 into ह्याचं डेरिव्हेटिव्ह e raised to x 5x 5 आणि 8 चं जे हे आन्सर कुठे आहे का बघायचं ऑप्शन मध्ये, तर आहे तिथेच आन्सर. आता ते तुम्हाला एक काम करता येते, त्यांनी ह्या असं एवढं लांब आन्सर दिलं नाही. इथं हा कॉस इथं वर घेतलाय, कॉस बाय साइन मीन्स कॉट केलेला आहे. कॉट e raised to x plus 5x plus 8 into e raised to x plus 5 हे आन्सर आहे. कॉस बाय साइन कॉट असं करून घेतलेलं आहे. समजलं का पहा. एवढं तुम्ही काय करा तर स्टडी करा. आणखी काही बोर्डला एक्झामला आलेली, ही एक्झाम्पल्स बोर्डला आलेले आहेत किंवा ते सीईटीचे एक्झामला आलेले आहेत. ही एक्झाम्पल्स सीईटी एक्झाम्पल आलेले आहेत, ते आपण पुन्हा आणखीन एक्स्ट्रा आणखी काही एक्झाम्पल्स पाहू.